शेतकरी राजा निसर्गाशी दोन हात करतो, संकटांशी झुंज देतो, पण कधी कधी नियती असा काही घाला घालते की संपूर्ण गाव सुन्न होतं। सिल्लोड येथे एक अशीच मन सुन्न करणारी घटना घडली आहे। ज्या विहिरीला 3 वेळा पाडल्यानंतरही जिद्दीनं बांधलं, त्याच विहिरीने चौथ्यांदा मात्र बाजीराव काकडे आणि त्यांच्या 2 तरुण मुलांचा बळी घेतलाय। सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील बाजीराव सर्जेराव काकडे हे एक कष्टकरी शेतकरी। आपल्या 12 एकर शेतीला शाश्वत पाणी मिळावं या ध्यासापोटी त्यांनी लाखो रुपये खर्च करून विहीर खोदली, पण गेल्या वर्षभरात अतिवृष्टी आणि इतर कारणामुळे ही विहीर बाजीराव हानमाने नव्हते। त्यांनी जे पुन्हा विहिरीचं काम सुरू केलं, विहिरीच्या सुरक्षिततेसाठी 25 फुटापर्यंत तब्बल 14 कडे बांधले गेले होते। आता विहीर पुन्हा खचणार नाही असा विश्वास त्यांना आणि त्यांच्या मुलांना होता, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। नेहमीप्रमाणे बाजीराव आणि त्यांची 2 मुलं आजीनाथ आणि श्याम यांच्यासह विहिरीवर कामाला गेले होते। रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास बाजीराव यांच्या पत्नी मीराबाई यांनी त्यांना फोन करून विचारलं की घरी कधी येणार आहात, पण तो अर्धा तास कधीच संपला नाही। काही मिनिटातच विहीर अचानक ढासळली आणि वडील व 2ही मुले मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली। तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांच्या 2ही मुलांचा मृत्यू झाल्यामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं। 3 कर्ते पुरुष गेल्यामुळे काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। कोणालाही वाटलेलं नव्हतं। या घटनेने संपूर्ण परिसरात सध्या हळहळ व्यक्त केली जाते।